हम्म. ओके माताजी, आपण हे करू. हरे कृष्ण, स्वागत आहे सर्वांचं. तर आपण आज आपला चौथा अध्याय पाहणार, ज्याचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. प्रभुपाद स्वामी काय म्हणतायत पहा, दिव्य ज्ञान. हं? तर आपण आहे ना आपलं मंगलाचरण म्हणू, मग आपण आपला अध्याय सुरू करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री कृष्ण अखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. प्रथम आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करू, त्यांचे आशीर्वाद घेऊ. पुन्हा आमच्या नामानिष्ठदास प्रभूजींना प्रणाम करते. पुन्हा आपल्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी आणि आमच्या पूर्ण मराठीच्या टीमला प्रणाम करते. अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही पण इथे सगळे वेळेत येता, तुमच्यामुळे आम्हाला उत्साह मिळाले, शिकवण्याचं एक प्रयोजन मिळत असतं. तर तुम्हाला सर्वांना सादर प्रणाम. तर आपण आज हा ज्ञान कर्म संन्यास योग पाहणार आहोत. माताजी पुढचा आहे घ्या तुम्ही. हा, राधा गोविंद त्यांना प्रणाम करा. ओके, आपण जो कालचा अध्याय, माताजी आवाज येतोय ना व्यवस्थित? हो, हो येतोय. आवाज आहे माताजी. हम्म. मग नाही आला तर सांगा, मी व्हिडिओ ऑफ करेन. तर कालच्या अध्यायाचं आपण ना त्याग की कर्म, म्हणजे अर्जुनाला प्रश्न पडला होता की मी माझं कर्म करू युद्धाचं की मी संन्यास घेऊ. तर कृष्णाने काय सांगितलं त्याला, निष्काम कर्मयोग हा श्रेष्ठ असतो, तुम्हाला काही सोडून जायची गरज नाहीये. मग त्याच्यानंतर आहे ना कर्मकांड, अर्जुनाला कृष्ण कर्मकांडापासून कर्मयोगाकडे घेऊन जातात. कर्मकांड म्हणजे काय, चांगलंच कर्म करत असतो पण काहीतरी फळाची आपल्याला अपेक्षा असते म्हणून. आणि कर्मयोग काय असतो, तुम्ही तीच कर्म ही भगवंतांची सेवा म्हणून करत असता. आणि मग आपण काल यज्ञ म्हणजे काय पाहिलं होतं, तुम्हाला आठवतं का यज्ञ म्हणजे काय? यज्ञाची व्याख्या बघितली होती आपण. ते कोणतेही कर्म जे श्री विष्णूंच्या संतोषाप्रित्यर्थ केले जाते, म्हणजे भगवंतांच्या संतोषासाठी आपण जे काही करतो क्रिया, त्या सगळ्या यज्ञ म्हटल्या जातात. आणि आपल्याला आपण ते श्लोक सगळे पाहिले होते की जर का आपण भगवंतांना अर्पण करून आपली कर्म केली नाहीत तर त्याची कर्म बंधनं लागतात. आणि आपण ना नृग महाराजांची पुढे एक गोष्ट बघणार, तेव्हा तुम्हाला कळणार की ही कर्मबंधनं लागतात म्हणजे काय होतं. तर आहे ना
ही कर्मबंधनं जी असतात म्हणजे कर्मांची फळं ती भोगण्यासाठी तुम्हाला एक जन्म शरीर लागतं. आणि मग तुम्हाला ते शरीर कधी मिळणार जेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेणार. हा, मागची कर्म भोगायला म्हणजे कर्मफळ भोगण्यासाठी जन्म घ्यायचा. मग त्याच्यात जे जमा होणार ती जग भोगण्यासाठी पुढचा जन्म, असं की तुम्ही चांगली किंवा वाईट दोन्ही असतात ती. तर त्याचमुळे आत्मा हा सतत जन्ममृत्यूच्या चक्रात अडकून पडतो. त्यामुळे भगवंत म्हणतात, की आपण ते सगळं भगवंतांना अर्पण केलं ना, ही कर्मफळं, तर आपल्याला त्याची बंधनं लागणार नाहीत. हं. मग नंतर अर्जुनाची पारिवारिक परंपरा दुःखाचं एक कारण होतं. कृष्णाने त्याला काय सांगितलं, की "तू ती चिंता करू नको. तू तुझं आचरण चांगलं ठेव, आदर्श. तू एक नेता आहेस. तू तुझ्या आचरणातून आदर्श प्रस्थापित कर. मागून येणारे आपोआप तुझ्या पावलावर पाऊल टाकून येणार." हां. मग त्याच्यानंतर अर्जुनाने विचारलं, की माझा सर्वात मोठा म्हणजे मला कृष्णा तुमचं पटतंय. तुम्ही सांगताय ते बरोबर आहे. त्याप्रमाणे मला करायचं पण आहे. पण असं काहीतरी आहे, की आतून मला कोणतरी थांबवतंय. मग कोण असतो आपला हा शत्रू? तर कृष्णाने काय सांगितलं, काम हा आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे. कामना, त्याला काय म्हणतात, काम म्हणजे अनियंत्रित इच्छा. मग ह्या ज्या असतात ना, ह्या कृष्णाने आपण एक चार्ट बघितलेला बघा, की आपल्या शरीरापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ, इंद्रियांपेक्षा मन, मनापेक्षा बुद्धी आणि बुद्धीपेक्षा आत्मा. मग आपण एक एक शरीराचा रथ पाहिला होता. तो एक आपल्या 18 दिवसाच्या क्लासमध्ये तुम्ही लक्षात ठेवा हां. तो तो जो रथ आहे ना, तो आपल्या शरीराचा आहे, आपल्या ह्युमन बॉडीचा. तर त्यामधला प्रवासी कोण होता? आत्मा होता. तो कसा भांबावून बसला होता बघा. त्या रथाचे घोडे कोण आहेत? आपली इंद्रिय. लगाम कुणाच्या हातात आहे? लगाम म्हणजे मन आहे आणि कुणाच्या हातात आहे? बुद्धीच्या. मग आपल्या शरीराचा हा प्रवास योग्य व्हायचा असेल, तर आपल्या बुद्धी जी दिली आहे ती आपण वापरायला हवी आणि त्याने मनावर कंट्रोल ठेवा. मन ताब्यात असलं की इंद्रिय आपोआप ताब्यात राहणार. हां, म्हणजे त्याच्यासाठी वेगळा तुम्हाला श्रम घ्यायची गरज नाही पडणार. ओके. आता आज बघूया. आजचा अध्याय जो आहे ना, मग त्याची पुढची स्लाईड घ्या. इथे कृष्णानी स्वतःविषयी थोडीशी माहिती दिलेली आहे, की आणि मुख्य म्हणजे गीता कधी कुणाला पहिल्यांदा सांगितली गेली आणि गीतेचा इतिहास सांगितलाय सुरुवातीला. मग ती कुठल्या परंपरेतनं पुढं पृथ्वीवर आली वगैरे हे सगळं आज कृष्णाने सांगितलंय. मग त्याच्यानंतर स्वतःबद्दल पण थोडंसं ज्ञान दिलंय. त्याच्यानंतर आहे ना इथे वर्णाश्रम पद्धतीविषयी आज आपण जरा शिकूया, की ही जी रचना आहे वर्णाश्रम पद्धतीची, ही भगवंतांनी केलेली आहे. पण ती मूळ काय आहे ते समजून घ्या. हां, आणि तिचं ध्येय काय आहे? मग त्याच्यानंतर परत जरा कर्मयोगाविषयी सांगितलेलं आहे. म्हणजे कर्माची गहन गती असते. ते जरा सांगितलेलं आहे. ही कर्म गुंतागुंतीची असतात. मग त्याच्यानंतर जरा ज्ञान मिळवण्याचं, की त्यागामुळे दिव्य ज्ञान प्राप्त होते. हां, त्याग म्हणजे काय? कालच आपण एक त्यागाचं चक्र बघितलं होतं. त्याग म्हणजे ना तुम्ही शास्त्रांप्रमध्ये जे सांगितलंय, त्याप्रमाणे जीवन जगता त्याला त्याग म्हणत असतात. मग त्याच्यानंतर आपण पारंपरिक ज्ञानाचा सारांश म्हणजे जेव्हा ज्ञान मिळवायचं तर आहे ठीक आहे. ते कशा पद्धतीने मिळवायचं हेही कृष्णाने आपल्याला सांगितलेलं आहे. ते पाहू आपण ते. माताजी घ्या पुढची स्लाईड. तर हा अध्याय ना हा आपल्याला गीतेचा इतिहास सांगतो. हं. हां. माताजी घ्या पुढे. वाचा. वाचा माताजी. इमं विवस्वते योगं प्रोक्तवाहनमव्ययम् विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी या अव्ययी योग विद्येचा उपदेश सूर्यदेव विवासवानाला केला. विवासवानाने तो उपदेश मानव जातीचा जनक मनूला केला आणि मनूने तो इक्ष्वाकुला केला. हरे कृष्ण. हां. तर ना ही जी गीता अर्जुन ऐकतोय म्हणजे कृष्ण अर्जुनाला सांगतायत, ही पहिल्यांदा नाहीये. त्याच्या आधी भगवंतानी स्वतः म्हणजे कृष्णानी
काय म्हणतायत बघा, या अव्ययी योग विद्येचा उपदेश. हा ही अव्ययी आहे, म्हणजे नेहमी राहणारी आहे, सनातन आहे, काल होती, आज आहे आणि उद्याही असणार, असं हे नित्य असणारं ज्ञान आहे. तर ते योग विद्या आहे ती. म्हणजे असं नाही की मी गीता शिकलो आणि मला त्याचा कधीच उपयोग झाला नाही. ती योग विद्या आहे, तुम्हाला ना कृष्णांशी जोडणारी विद्या आहे आणि तिचा तुम्हाला नित्य उपयोग होणार. आणि ती काय आहे? योग विद्या. म्हणजे योग म्हणजे काल काय म्हटलेलं? भगवंतांशी जोडलं जाणं, कृष्णाशी. तर ही तुम्हाला भगवंतांशी, आत्म्याला जोडणारी विद्या आहे. हा, ह्याचा उपदेश पहिल्यांदा सूर्यदेव विवस्वानांना केला. म्हणजे हे जे सूर्य आपल्याला दिसतो ना, हा सूर्य, तिथे एक सूर्य लोक आहे. जसं पृथ्वीवर ही प्रजा आहे, तसं तिथे सूर्यावर पण आहे. आणि तेव्हा तिथे एक राजा ही पोस्ट असते. तेव्हा कोण होते राजा? त्यांचं नाव होतं विवस्वान. हा, तर ह्या विवस्वानांना स्वतः कृष्णाने ते ज्ञान पहिल्यांदा दिलं. मग विवस्वानांकडून कुणाला आलं? मनूला. मनू म्हणजे कोण? मानव जातीचे पिता असं म्हणतात. आपण मानव, मनूचे पुत्र ते मानव. हा, मानव ह्या शब्दामध्येच ते आलेलं आहे. तर मनूंना सांगितलं. मग मनूनी कुणाला केलं? इक्ष्वाकूला. इक्ष्वाकू हे सूर्यवंशातले राजा आहेत आणि त्या इक्ष्वाकूनी ती पृथ्वीवर आणली. माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्ण. एवं परंपरा प्राप्तं एवं परंपरा प्राप्तम् इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परन्तप. हरे कृष्ण. हरे कृष्ण. याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्याला यथार्थ रूपात लुप्त झाल्यासारखे दिसते. हरे कृष्ण. तर आता ना ती हे राजा इक्ष्वाकूंपासून पृथ्वीवर आली. पण कृष्ण काय म्हणतायत बघा, त्याच्यानंतर म्हणजे इक्ष्वाकूंच्या पुढे सुद्धा हे परमश्रेष्ठ विज्ञान आहे. हे ज्ञान गीतेचं कसं आहे? परमश्रेष्ठ आहे. आणि विज्ञान कशाला म्हणायचं? जे ज्ञान जेव्हा तुम्ही जीवनात वापरता, प्रत्यक्षात ते जो वापरलं जातं, तेव्हा ते विज्ञान बनत असतं. म्हणजे पुस्तकातून बाहेर पडतं आणि तुमच्या जीवनात उतरतं, तुम्ही वापरता, तेव्हा ते विज्ञान बनत असतं. तर हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आलं. आणि त्यांच्या पुढच्या राजांनी पण तसंच. म्हणजे इथे आधी पण बघा, कृष्णानी विवस्वानांना दिलं, विवस्वानांनी मनूंना, मनूनी इक्ष्वाकूला, असं ते गुरु शिष्य परंपरेतनं आलं आणि पुढं पण तसंच घेतलं गेलं, गुरुनी शिष्यांना, गुरुनी शिष्यांना असं. पण काळाच्या ओघात कृष्णाला ना ही परंपरा खंडित झाल्यासारखी दिसते आणि ती ऍज इट इज नाही, म्हणजे यथार्थ नाहीये. जशी कृष्णाने सांगितली होती ना, तशी त्यांना ती गीता दिसत नाहीये. त्यामुळे अर्जुनाचं निमित्त करून आता कृष्ण परत एकदा ती गीता शुद्ध स्वरूपात सांगतायत. हा, माताजी पुढे घ्या. हा, तर आपण ना जेव्हा म्हणतो ना की गीता जशी आहे तशी, तर काय, हे आपण गुरु शिष्य परंपरा पाहिली होती बघा आपली. तर ती ऍज इट इज, जशी आहे तशी, म्हणजे जे गुरुनी दिलं ते तुम्हाला सांगतोय. त्यामध्ये ना मनाचं काय मिसळलेलं नाहीये, शुद्ध स्वरूपात तुमच्यापर्यंत द्यायचा प्रयत्न करतोय. हम्म. म्हणून ते आपल्या गीतेवर जशी आहे तशी लिहिलेलं आहे. आता ना इथे ही मुलं फळं तोडताना दाखवली आहेत बघा. समजा हा मुलगाला एकटाच असता तो आणि त्याला फळं काढायची असती, तर त्याने मग काय केलं असतं? तो झाडावर चढला असता आणि एकतर खाली टाकली असती आणि मग घेऊन गेला असता, किंवा खिशात वगैरे जेवढी मावतील तेवढी भरून खाली उतरला असता. जरी खिशात दाबून भरली असती तरी फळं दाबली गेल्यामुळे पिकेपर्यंत थोडीशी आंबट झाली असती. खाली टाकली असती तरी ते तसंच होतं. जिथे मार लागणार तिथे ते फळ दुसऱ्या दिवशी वगैरे खाताना थोडा आंबट लागणार. पण आता इथे ती कशी काढतायत? एक मुलगा झाडावर चढलाय, तो काढतोय. तो दुसऱ्याकडे देतोय. तो दुसरा व्यवस्थित त्या मुलगीच्या हातातल्या टोपलीमध्ये भरतोय.
त्यामुळे जास्तीत जास्त ते फळाची गोडी त्यांना चाखता येणार आहे. ते फळ कुठे मातीत त्यात गेली वगैरे असं झालेलं नाही. तर हे जे गुरु शिष्य परंपरेतून अधिकृत गुरु शिष्य परंपरा, शुद्ध गुरु शिष्य परंपरा म्हणतात. ह्याच्यातनं जेव्हा तुम्ही ज्ञान घेता ना, तेव्हा अशा शुद्ध स्वरूपाचं ज्ञान मिळतं. आणि मग काय होतं, ते तुमच्या अ, जीवनामध्ये तुम्ही उतरवू शकता. गीता नुसती शिकायची नाही, त्याप्रमाणे आपल्याला वागायचं पण आहे. ते होतं आपल्याकडून. कारण ती गुरूंचे आशीर्वाद असतात आणि त्यांची ती पवित्रता असते. माताजी पुढे घ्या. त्यामुळे कृष्णानी पण सांगितले, की ती गुरु शिष्य परंपरेतून शिकायला हवी. माताजी पुढची स्लाइड घ्या. आता ना, इथे कृष्णाने अधिकृत अशी 4 परंपरा स्थापन केलेल्या आहेत. परंपरा म्हणजे काय माहिती, युनिव्हर्सिटीज आता तुम्ही बघा, अ, आपण जेव्हा एखादा कुठला पण कोर्स सिलेक्ट करतो शिक्षणासाठी 12वी नंतर, तेव्हा आपण युनिव्हर्सिटीमध्येच ऍडमिशन घेत असतो ना. म्हणजे ज्या कॉलेजला मध्ये ऍडमिशन घेतो त्याला युनिव्हर्सिटीचं रेकग्निशन लागतं. तरच आपण घेतो. मनाने उघडलेल्या कॉलेजला घेत नाही. का? तर त्यांच्या डिग्री सर्टिफिकेटला मग काही व्हॅल्यू नसणार आहे. हां. अ, तर इथे कृष्णानी ह्या अधिकृत अशा 4 परंपरा स्थापन केलेल्या आहेत. स्वतः कृष्णानी. हे गीतेचं ज्ञान कुणाला दिलं? ब्रह्मांना दिलं. हां. मग त्यांचा ब्रह्म संप्रदाय. मग ज्याचे आद्य आचार्य कोण आहेत? मध्वाचार्य. मग त्याच्यानंतर माता लक्ष्मींना दिलं. तो श्री संप्रदाय. श्री संप्रदायाचे आचार्य कोण आहेत? रामानुजाचार्य. मग भगवान शंकरांना दिलं. हं. मग त्यांचा रुद्र संप्रदाय आणि त्यांचे आचार्य कोण आहेत? विष्णू स्वामी. आणि 4 कुमारांना दिलं. हे 4 कुमार म्हणजे कोण? सनत, सनातन, सनंदन आणि सनत कुमार. असे ते 4 कुमार, ज्यांना सनत कुमारच म्हणतात. तर ह्या कुमारांना दिलं त्यांचा कुमार संप्रदाय आणि त्यांचे आचार्य झाले निंबकाचार्य. तर ह्या 4 ज्या परंपरा आहेत, ह्या अधिकृत आहेत. ह्या 4 पैकी कुठल्याही परंपरेतून तुम्ही गीतेचं ज्ञान घेऊ शकता. ह्या अधिकृत परंपरा आहेत आणि ह्यातल्या अ, ब्रह्म म्हणजे ब्रह्म संप्रदाय जो आहे ना, त्यातल्या ब्रह्ममध्व गौडीय धारेमध्ये आपले हे येतं, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटना. कुठली? आपली गुरु शिष्य परंपरा कुठली आहे? ब्रह्ममध्व गौडीय धारा. चालेल. माताजी घ्या पुढे. तर अवश्य प्रयत्न करा, की शुद्ध स्वरूपातलं ज्ञान मिळवण्यासाठी शुद्ध गुरु शिष्य परंपरेतनं आपण हे ज्ञान घ्यायला हवं. सनत कुमारांची नावं सांगा ना ताई एकदा पुन्हा. सनत सनक कुमार. हा सनक, सनंदन, सनातन ही 3 आणि चौथा सनत कुमार आणि त्या चौघांना मिळूनच मग सनत कुमार असं म्हटलं जातं. अच्छा. आता वाचा माताजी. हरे कृष्ण. आपण माझे समकालीन आहात. श्लोक 4. अर्जुन म्हणाला, सूर्यदेव विवस्वान हा जन्माने तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे. म्हणून प्रारंभी तुम्ही या विज्ञानाचा उद्देश त्याला कसा सांगितला हे मी कसे जाणावे? हरे कृष्ण. आता ना, इथे अर्जुन बघतच राहिला. आता कृष्ण अर्जुनाचं कोण आहे? मामे भाऊ आहे. आणि कारण कुंती ही कृष्णाची आत्या आहे. अर्जुन आत्ते भाऊ आहे कृष्णाचा. अशी ही आत्ते मामे भावंड आहेत आणि ती समवयस्क आहेत. तर हा अर्जुन पाहतच राहिला, हा कृष्ण काय सांगतोय, की मी सूर्यदेव विवस्वानांना, पुढे आपल्याला एक चार्ट आहे ज्याच्यामध्ये टाइम सांगितलेला आहे, की मी सूर्यदेव विवस्वानांना सांगितला, मग त्यांनी मनूंना सांगितलं आणि हे आता द्वापार युग सुरू होतं. आणि तरी पण तो कृष्ण त्यांच्या समोर अगदी कृष्ण मुळातच नेहमी एकदम तरुण असतात. दिसताना तुम्हाला सगळ्या चित्रांमध्ये ते मनमोहन आहेत. चिरतरुण दिसणार, 16 वर्षाच्या नवयुवकासारखे. मग तो म्हणतो, हे काय आहे कृष्ण सांगतोय आणि कधी सांगितली आणि आता पण माझ्या समोर उभे आहेत. मग त्यामुळे तो तो विचारतो. बघूया आता कृष्ण काय उत्तर देतात. तर इथे ना, ही थोडंसं वैदिक मॅथ्स आहे.
तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढा. आता आपण खूप डिटेल हे बघायला मिळत नाही आपल्याला, पण मी तुम्हाला समजावून सांगते. आणि नंतर ना ह्याचा स्क्रीनशॉट काढून कॅल्क्युलेटर घेऊन बसा आणि हे थोडंसं तुम्ही हे कॅल्क्युलेट करा. हां, ही गीता आपल्याला थोडी काळ गणना पण सांगत असते. तशी ही काळाची गणना आहे. तर कसं असतं ना, एक मिनिट खालून सुरू करूया हां. खालून सुरू करा बघा. कलियुग आहे खालच्या कोपऱ्यात उजव्या बाजूला. तर कलियुग किती वर्षाचं असतं सांगा? 4,32,000 वर्षाचं एक कलियुग असतं. मग त्याची दुप्पट ही द्वापार युग असतं. म्हणजे 8,000 वर्ष. मग 4,32,000 ची तिप्पट एवढ्या वर्षांचं त्रेतायुग असतं. आणि 4,32,000 ची चौपट एवढ्या वर्षांचं सत्ययुग असतं. हां, मग ह्या 4 युगांचं मिळून एक दिव्य युग बनत असतं. जेव्हा या 4 युगांचं चक्र पुरं होतं, त्याला म्हणायचं दिव्य युग झालं. त्याचा टाईम किती असतो माहिती आहे? 4.32 दशलक्ष वर्ष एवढा असतो. मग अ, ह्या अशी चतुर्युगांची की नाही ही 71 चक्र पूर्ण होतात. तेव्हा म्हणायचं की एक मन्वंतर झालं. त्याच्यामध्ये किती मिळून मग किती वर्ष होतात? 306.72 दशलक्ष वर्ष एवढी होतात. ह्याला म्हणायचं एक मन्वंतर. मग अशी 14 मन्वंतर आणि 15 संध्या म्हणजे कसं असतं माहित आहे? टाईम तेवढाच. जेवढा एका मन्वंतराचा आहे ना, तेवढाच एका संध्येचा वेळ तेवढाच असतो. मग 14 मन्वंतर आणि 15 संध्या मिळून काय होतं? एक कल्प. ज्याच्यामध्ये किती वर्ष असतात? 4.32 बिलियन इयर्स असतात. हां, हे एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवांच्या आयुष्याचा एक दिवस असतो. एक दिवस. हां, असं ब्रह्मदेवांचं 100 वर्षाचं आयुष्य असतं. मग इथे कसं असतं ह्या एका कल्पामध्ये 14 मन्वंतर. मन्वंतर म्हणजे त्यांचा दिवस आणि संध्या म्हणजे रात्र. रात्र म्हणजे काय असते? त्या रात्रीमध्ये ना आंशिक विनाश होतो. हां, जेव्हा आपण झोपले म्हणजे जे जसं आहे तिथे तुम्ही असं एखाद्याला स्टॅच्यू केल्यासारखं असं सगळे जे जिथे जसं आहे तसं झोपल्यासारखी होतात. आणि ती संध्या संपली, की होतं तसं जिकडे आहोत तिथनं जसं होतं तसं सुरू होतं. हां, ह्याला म्हणायचं आंशिक विनाश. हा प्रत्येक वेळेस होत असतो. म्हणजे त्या मन्वंतरच झालं म्हणजे त्यांचा दिवस आणि संध्यामध्ये परत असं होतं. परत संध्येचा टाईम संपला, की मन्वंतर सुरू झालं, की होतं तसं सुरू. हां, तर असं त्यांचं की नाही 14 मन्वंतर आणि 15 संध्याची मिळून एक कल्प होत असतो. मग एक कल्प म्हणजे ब्रह्मांचं एक दिवस असतो. मग त्यांच्या लाईफचा विचार करा हां, असं 100 वर्षाचं आयुष्य असतं. पण त्याच्या एका दिवसामध्ये कितींदा पृथ्वीवर आंशिक विनाश होत असतील, पुन्हा सगळं सुरू होत असेल. हं. तर असं 100 वर्षाचं आयुष्य आहे. त्यांचं 100 वर्षाचं आयुष्य पूर्ण झालं, की इथं पुराच हे होतो. प्रलय होतो आणि पुन्हा सगळ्याची निर्मिती होते नवीन. तर हे थोडं वैदिक गणित आहे. तुम्ही नंतर पहा. आणि ना ह्यातनं एक लक्षात येतं, की मुळात 4,32,000 वर्षांचंच एक कलियुग असतं. त्यामुळे आपल्या इथे काय होऊन जातं बघा. अ, म्हणजे हा जो विश्वाचा पसारा आहे ना, त्याच्यामध्ये आपला आयुष्य किती सूक्ष्म आहे आणि अहंकार आपला तेवढ्यात खूप जास्त असतो. हां, मग त्याची पुढची स्लाईड घ्या. नंतर पहा हां, तुम्ही ते सगळं कॅल्क्युलेट करून. इथे त्यांनी दिलंय बघा, की कसं असतं ब्रह्मदेवांचं आता जे ब्रह्मदेव आहेत ना, त्यांच्या आयुष्याची 50 वर्ष झालेली आहेत. हां, म्हणजे 100 वर्षातली 50 होऊन गेली आहेत. 6 मन्वंतरं संपली आहेत. चतुर्युगांची 27 सायकल झालेली आहेत. हं. ते बघा त्यांनी मग खाली ते दिलंय, की कलियुगातनं निघून सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग मिळून 3,888 मिलियन इयर्स झालेले आहेत. आता जे कलियुग सुरू आहे, ह्यातली किती वर्ष झाली आहेत? 5,117 वर्ष होऊन गेलेली आहेत. मग असं सगळं हे केलं ना कॅल्क्युलेट तर ब्रह्मदेवांचं
जीवन आता किती अजून शिल्लक आहे बघा, 155.522 ट्रिलियन इयर्स एवढं अजून त्यांचे आयुष्य शिल्लक आहे. हा माताजी पुढची स्लाइड. आता मनूंचं सांगितलंय हे. हा की म्हणजे गीता विवस्वानांना कधी बोलली गेली ते बघूया. तर 4 लाखाची चतुर्युगांची 27 चक्र संपलेली आहेत. आता ते त्यांनी परत कॅल्क्युलेट केलं की सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारची बेरीज किती होते, 3.888 मिलियन. कलियुगातली 5117 वर्ष झाली आहेत. हा मग मनूचं जीवन किती झालंय बघा, 116.64. त्याच्यात ही 2 ऍड केली तर एकूण 120.5331 मिलियन इयर्स एवढ्या वर्षाचे कोण आहेत, मनू. हं? मग मनूंच्या आधी सूर्यदेव विवस्वानांना गीता सांगितली होती. याचा अर्थ गीता ही 120 दशलक्ष वर्षापूर्वी विवस्वानांना सांगितली गेलेली आहे. मग ती किती प्राचीन अशी आहे बघा, 120 दशलक्ष इयर्स एगो ती विवस्वानांना सांगितली गेलेली आहे. हा माताजी पुढची स्लाइड. आणि पृथ्वीवर कधी आली, एक मिनिट. हा जो गीतेचा इतिहास आहे ना, हा महाभारतामधून घेतलेला आहे. तुम्हाला ते पण रेफरन्स साठी सांगते. गीता ही महाभारताच्या शांती पर्वामध्ये सांगितली गेलेली आहे. हा आणि तिथंच तुम्हाला हा जो आता आपण स्लाइड्स बघताय बघा, ह्या सगळे संस्कृत श्लोकांमध्ये हे रेफरन्स सापडणार. कुठून आले तर महाभारताचा रेफरन्स आहे इथे. ओके संजना माताजी हे वाचा तुम्ही. हो माताजी. गीता पृथ्वीवर सांगितली गेली. महाभारत शांती पर्व 348.51 आणि 52 मध्ये आपण गीतेचा इतिहास खालीलप्रमाणे शोधू शकतो. त्रेतायुग दौ च ततो विवस्वान मन्वे ददौ मनुष्य लोक भृत्यर्थ सुतायेष्वाकवे ददौ इक्ष्वाकुणा च कथितौ वाप्य लोक लोकान व्यवस्थित. त्रेतायुगाच्या म्हणजे सहस्त्राब्दी प्रारंभी परमात्म्याशी संबंधांचे हे शास्त्र विवस्वानाने मनूला दिले होते. मनूने मानव जातीचा पिता असल्याने ही या पृथ्वी ग्रहाचा राजा महाराजा इक्ष्वाकू याला दिले. रघुवंशाचे पूर्वज ज्यामध्ये भगवान रामचंद्र प्रकट झाले. म्हणून भगवद्गीता महाराजा इक्ष्वाकूच्या काळापासून मानवी समाजात अस्तित्वात होती. त्रेता आणि द्वापर 5 गुणिले 4,32,000 वर्ष इक्वल टू 21,60,000 वर्षे. कलियुगात निघून गेलेली वेळ 5,117 वर्षे. गीता 20 लाख वर्षापूर्वी पृथ्वीवर आली. हरे कृष्ण. मग इथे त्यांनी ते सगळं कॅल्क्युलेट केलंय. त्याप्रमाणे 120 लाख वर्षांपूर्वी सूर्यदेव विवस्वानांना सांगितली आणि पृथ्वीवर कधी आली आहे बघा, 20 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर आलेली आहे. हा घ्या माताजी पुढे. हे जे राजा इक्ष्वाकू आहेत ना, ते सूर्यकुलातले राजा आहेत आणि ती सूर्यकुलातूनच पुढं पुढं आलेली आहे ना, त्यामुळे ती इक्ष्वाकूंपासून पृथ्वीवर आली. मग आता ब्रह्मदेवाचा 1 सेकंद किती आहे बघा, 1 लाख वर्ष म्हणजे ब्रह्मदेवांचा 1 सेकंद म्हणजे पृथ्वीवरची 1 लाख वर्ष होऊन जातात. ओके. 1 मिनिट म्हणजे 60 लाख वर्ष. मग 1 तास म्हणजे 3 कोटी 60 लाख. आणि आता एका दिवसामध्ये आपल्या इथली किती वर्ष होतात, 8 अब्ज 64 कोटी वर्ष होऊन जातात बघा. ब्रह्मदेवांचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवर कितींदा चतुर्युगांची सायकल पूर्ण होतात, आंशिक विनाश होतो, परत निर्मिती, परत असं किती चक्र होऊन जातात त्यांच्या एका दिवसामध्ये. म्हणजे ह्या सर्व विश्वाच्या पसाऱ्यामध्ये आपलं अस्तित्व फार शून्य असं असतं. हा माताजी पुढची स्लाइड घ्या, वाचा. हरे कृष्ण. अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन्
प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी जरी अजन्म आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जरी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो. हरे कृष्ण. आता इथं ना अर्जुनाला प्रश्न पडलेला ना, तो अचंबित झाला. हे काय कृष्ण सांगतोय की मी सूर्यदेव विवस्वानांना सांगितलं, समोर तर जसेच्या तसे असे नवयुवक उभे आहेत. तर ते कृष्ण काय सांगतात, ते अजन्म आहेत. हा, हे जे प्रत्येक शब्द आहेत ना, हे स्वतः एक खूप मोठा अभ्यासाचा विषय असतो. आहेत म्हणजे मी अजन्म आहे म्हणजे काय, ते जन्म आणि मृत्यूने बांधलेले नाहीत. आपण जन्म आणि मृत्यूने बांधलेले आहोत. हा, जन्म मृत्यू जरा व्याधीने. भगवंतांना ती दुःख नाहीयेत. ते अजन्म आहेत म्हणजे काय, ते अवतार घेतात आणि त्यांचं इथलं कार्य झालं ना की ते त्यांच्या धामात निघून जातात. असं नाही आपण कधी म्हणत की कृष्ण आता कसं म्हणू मी मृत्यू पावले, असं नाही आपण म्हणत. तर ते त्यांच्या धामात परत गेले. राम जन्म म्हणजे रामनवमी ऍक्च्युली हा कृष्ण जन्माष्टमी म्हणतो, पण जन्म नाही, अवतार आहे. ते त्यांचं कार्य झालं की त्यांच्या धामात परत जातात. ते अजन्म आहेत. हा, नित्य आहेत, ते सनातन आहेत. काल होते, आज आहेत आणि उद्याही असणार. कधीही एक क्षण नसणार की ते नाहीयेत. ते नित्य आहेत. माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही. मी जरी सर्व प्राणीमात्रांचा ईश्वर असलो तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो. म्हणजे ना ते त्यांच्या धामात असतात. मग प्रत्येक युगात एकदा ते इथं पृथ्वीवर अवतार घेत असतात. हा, आणि इथं ना ही भागवतम मधली कथा आहे, प्रसंग आहे. अ, अ, काय असतं ते, कंसाच्या कारागृहामध्ये देवकी आणि वसुदेव असतात ना, तेव्हा ऍक्च्युली प्रकाशा तिथे तुम्ही तो क्रम स्टडी करू शकता की ते पहिल्यांदा भगवंत वसुदेवांच्या हृदयामध्ये येतात, तिथून त्यांच्या मनात, त्यांच्या मनातून माता देवकीच्या मनात येतात. हा, आणि मग म्हणजे तो गर्भ राहतो आणि प्रकट होताना पण स्ट्रेट चतुर्भुज नारायण रूपात जेव्हा टाइम होतो त्यांच्या प्रकट होण्याचा, तेव्हा ते प्रकट होतात. ते तसे फुलेत बघा, ते छोटं बाळ नसतं, तसे प्रकट होतात. मग नंतर ते सांगतात की आता तुम्ही छोटं व्हा, म्हणून मग तो लाला होतो तो तसा. आणि तेव्हा खूप छान वर्णन आहे, पुढे सांगते तुम्हाला की भगवंत जेव्हा अवतार घेतात तेव्हा कसं वातावरण असतं. माताजी घ्या पुढची स्लाइड. पण ही वैशिष्ट्य आहेत, ही लक्षात ठेवा. हा, त्यांना काय कसं असतं ते जन्म घेताना. हा, वाचा माताजी. हरे कृष्ण. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जेव्हा कधी धर्मचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते तेव्हा हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो. हरे कृष्ण. हा, तर आता त्यांनी सांगितलं ना, प्रत्येक युगात एकदा मी स्वतः अवतार घेतो. मग कधी कधी घेतात ते, की जेव्हा धर्माचरणाचा ऱ्हास होतो. की माणसाचं जीवन हे धर्मावरून खाली 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 अधःपतन व्हायला सुरू होत असतं आणि अधर्माचं वर्चस्व व्हायला लागतं, तेव्हा भगवंत अवतार घेत असतात. आणि इथे ही तुम्हाला जी स्लाइड मध्ये चित्र दिसतंय ना, ही भागवतम मध्येच आहे. ती तो प्रसंग कधीच आहे, जेव्हा वसुदेवांचं देवकी बरोबर लग्न होतं ना, तेव्हा कंस हा देवकीचा चुलत भाऊ असतो आणि बहिणीला तिच्या सासरी सोडायला त्या रथातनं स्वतः निघालेला असतो, रथाचा सारथी वगैरे झालेला असतो, एवढं प्रेम. हा, पण तोपर्यंत देवतांना प्रश्न पडतो, जर का आता हे कृष्णाचे आई बाबा होणार हे त्यांना माहित असतं आणि म्हणतात की जर का त्यांच्या आई वडिलांची इतकी सेवा केली ह्या दुष्टाने, तर मग भगवंत त्याच्या विरुद्ध जास्त काय करणार नाहीत, पण तो त्रास देत असतो खूप. म्हणून आकाशवाणी होते की मूर्ख कंसा, तू जिचा रथ हाकतो आहेस ना, त्या देवकीच्या पोटी भगवंत स्वतः म्हणजे विष्णू अवतार घेणार आणि म्हणजे ते 8वा पुत्र म्हणून, आणि तो तुझा विनाश करणार. हा, त्याच क्षणी जो भाऊ आता रथाचं हा रथ सारथ्य करत बहिणीला सोडायला निघालेला असतो, ते सगळं बाजूला ठेवतो, तलवार घेतो आणि देवकीला मारायला उठतो. मग तो सुंदर प्रसंग आहे, अभ्यासाचे विषय असतात ते सगळे, की वसुदेव खूप काय काय सांगून
त्याची समजूत काढतात आणि कसं बसं देवकीचे प्राण म्हणजे शेवटी की काहीच मानायला तो तयारच नसतो. मग ते सांगतात की अजून मुलं झाली आहेत तरी कुठे, मी ती होतील ती तेव्हा तुला आणून देतो. मग वसुदेवांवर त्याचा फार विश्वास असतो. मग त्यामुळे तो देवकीला सोडतो. असा तो प्रसंग आहे. म्हणजे ना संगती कुणाची करायची म्हणजे ही असुर, आता आपण एक अध्यायच बघणार दैवी आणि आसुरी गुण. तर ह्या आसुरी लोकांची संगती काय भरवशाची नसते. एका क्षणात त्यांचं बदलत असतं सगळं. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भक्तांचा उद्धार करण्याकरता आणि दृष्टांचा विनाश करण्याकरता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो. हरे कृष्ण. हा मग आता कोणतरी म्हणेल की येता आणि करता काय तुम्ही इथे. हा तर कृष्ण सांगतायत बघा की मी धर्माची पहिल्यांदा म्हणजे अधर्माचं वर्चस्व व्हायला लागल्यावर ते येतात. येऊन पहिलं काय करतात तर भक्तांचा उद्धार करण्यासाठी ते येतात. कसं आहे ना, दुष्टांचा विनाश आणि धर्माची स्थापना हे भगवंत त्यांच्या धामात बसून त्यांनी मनात आणलं तरी करू शकतात. त्यामध्ये भगवंतांसाठी काय ते खूप मोठं काम नाहीये. पण ते स्वतः इथं का येतात सांगा. तर भक्तांचा उद्धार करण्यासाठी म्हणजे शबरी किंवा केवट आणि ते वनवासात राम ज्या म्हणून ऋषीमुनींना भेटले, असे भगवंतांचे जे शुद्ध भक्त होते ना, इकडे महाभारतात विदुर वगैरे घ्या, भीष्म, हे सगळे अतिशय शुद्ध भक्त होते. तर असे जे भगवंतांचे शुद्ध भक्त असतात, जे फक्त भगवंतांच्या भेटीची ओढ असते त्यांना आपलं जीवन जगताना, तर अशा शुद्ध भक्तांना आनंद देण्यासाठी येतात. बाकीची म्हणून फिजिकली प्रत्यक्षात येतात. बाकीची कामं काय ते त्यांच्या धामात बसून पण करतात. म्हणून पहिल्यांदा काय सांगितलंय, भक्तांना आनंद देण्यासाठी. मग त्याच्यानंतर दुष्टांचा विनाश आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मी स्वतः युगायुगात प्रकट होतो. हे इकडे ते कंसाला मारलं तो प्रसंग आहे तो. घ्या माताजी पुढची स्लाईड. हा वाचा माताजी. जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे अर्जुना, माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणणारा मनुष्य देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म न घेता माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. हरे कृष्ण. आता आपण कलियुगातली माणसं आहोत. आपण विचार करणारच ना, की माझा फायदा काय आहे कृष्णांविषयी ऐकून किंवा भागवत कथा, रामकथा, ह्या कथा ऐकून माझा फायदा काय आहे? तर तसा जर विचार करणाऱ्यांसाठी पण हा श्लोक आहे आणि भगवंतांचं सगळंच कसं दिव्य आहे बघा, की आपण जेव्हा ह्या कृष्णांविषयीच्या आणि भगवंतांविषयीच्या सगळ्या त्यांच्या लीला, रूप, त्यांची जी तीर्थस्थान आहेत, अशा सगळ्याचा जेव्हा आपण चर्चा करतो, त्याच्याविषयी शिकतो, तर हे जे आहे ना, हे सगळं दिव्य आहे. म्हणजे तुम्ही माझ्या जन्माच्या आणि कर्माच्या म्हणजे भगवंतांनी ज्या लीला केल्या, ह्याचे दिव्य स्वरूप जाणणारा मनुष्य. आता त्याचं दिव्य स्वरूप तुम्ही जाणू कधी शकणार? जेव्हा तुम्ही शास्त्र उघडणार, त्याच्याविषयीचं वाचन करणार आणि मुख्य म्हणजे जाणकार, प्रगत भक्तांकडून त्याच्याकडून किंवा गुरूंकडून ते शिकाल. हं? तर अशा मनुष्य जो असतो ना, मध्ये भगवंतांचं दिव्य स्वरूप जाणतो, तो देहत्याग केल्यानंतर ह्या भौतिक जगात म्हणजे पृथ्वीवर पुन्हा जन्म घेत नाही आणि भगवंतांचं दिव्य धाम प्राप्त करतो. म्हणजे मुक्ती मिळते. किती दिव्य असं आहे बघा ते, की तुम्ही जेव्हा भगवंतांच्या कथा ऐकता, सांगता, त्याच्याबद्दल आपापसात बोलता आणि भगवंतांना जाणून घ्यायचा प्रयत्न करता. कसं आहे ना, ते दिव्य आहेत आणि फक्त जाणून घेऊन आपण थांबत नाही. जेव्हा ते आपल्याला समजत जातात, तेव्हा आपण हळू ना त्यांच्याशी आपोआप जोडलो जातो. ह्याला म्हणायचं की तुम्ही भगवंतांना जाणताय. नुसतं जाणून पुस्तक बंद करून ठेवलं, आपलं आपलं जीवन जगत राहिलो, ह्याला तुम्ही जाणलं म्हणत नाहीत.
जर का खरंच त्यांच्याशी विषयी जाणताय तर तुम्ही नक्की त्यांच्याशी जोडलेच जाणार. ते आहेतच कृष्ण, सर्वाकर्षक. हं. तर असा जो असतो त्याला म्हणजे पुन्हा इथे जन्म घ्यावा लागत नाही. आणि मला तुम्हाला काय सांगायचं होतं, इथं ते दिसत नाहीयेत. अ, थांबा, एक फोटो पुढे आहे का बघूया. तेव्हा होता स्लाईडमध्ये तो. हा भगवंत जेव्हा अवतार घेतले ना, तेव्हा म्हणजे आपण भक्ती पण थोडी डोळसपणे करायला हवी. तेव्हा ना भागवतमध्ये वर्णन आहे. आपल्या भारतात कसं प्रत्येक गल्लीत तुम्हाला दिसणार, की कोणतरी म्हणतं मी देव आहे. तसं नसतं. जेव्हा भगवंत अवतार घेत असतात ना, तेव्हा आकाशात सगळे देवी-देवता जमा होतात आणि वेदांच्या मधल्या स्तुती गात असतात. अगदी ब्रह्मा, शंकर सगळे त्यांचं दर्शन घ्यायसाठी येतात आणि त्यांना स्तुती अर्पण करत असतात. फुलांचा वर्षाव होत असतो. अशी मधुर संगीत सुरू असतं. असं अतिशय प्रसन्न वातावरण असतं. हं. अ, अ, सहजासहजी ते अवतार घेत नाहीत आणि तर आपण बघायला पाहिजे, की प्रत्यक्ष भगवंत कोण आहेत? ते येतात तेव्हा कसं वातावरण असतं. मग ते आल्यावर नंतर छोटं बाळ होतात आणि ते मग ह्याला सांगतात वसुदेवांना, की मला गोकुळात नंदांच्या घरी तुम्ही घेऊन जा. मग ठेवून या म्हणून आणि तिथं ना योगमाया एका मुलगीच्या रूपात आलेली असते. तिला इथं घेऊन या आणि मग तेव्हा तुम्हाला माहिती आहे ना सगळे लॉक असतात. तर ते सांगतात की नाही ते सगळे निद्रिस्त होणार ते. जे काय असतात सुरक्षा रक्षक असतात ना ते आणि सगळे दरवाजे ऑटोमॅटिक उघडणार. हां, म्हणजे भगवंत कशाच्या अधीन नाहीयेत. तुम्हाला माहित आहे ना, सगळे दरवाजे आपोआप उघडले जातात आणि एका टोपलीत घेऊन जातात बघा ते हे वसुदेव त्यांना आणि ते मागे दिसतायत का अनंत शेषानी असं छत्र धरलंय. ते अनंत शेष रामांबरोबर लक्ष्मण म्हणून आलेले, भगवंतांबरोबर बलराम म्हणून. तर ते एका क्षणासाठी सुद्धा भगवंतांपासून अलग होत नसतात. तर ते असं छत्र धरतात आणि पाऊस असतो ना जन्माष्टमीच्या वेळेला खूप आणि यमुनाकडे येतात ना, यमुनेच्या पलीकडे जायचं असतं. मग जेव्हा ते वसुदेव घेऊन येत असतात ना, तेव्हा यमुनेचं पाणी चढत-चढत जातं. त्यांच्या चरणांना स्पर्श करतं आणि मग यमुना अशी दुभंगते आणि त्यांना वाट देते. मग ते नंदांच्या घरी जातात. हां, ही आपल्याला कथा सगळ्यांना माहीत आहे. तर असं भगवंतांच्या लीला ह्या दिव्य असतात. असं असतं भगवंतांचं येणं. ओके. हां, मग त्याची पुढची स्लाईड घ्या आणि त्या दिव्य काय आहेत? तर हा श्लोक लक्षात ठेवा 4.9 की हे शिकून माझा काय काय आपल्याला फरक पडतो? तर हे ऐका की त्या किती दिव्य आहेत. हां, आता हे एक सगळ्यांनी लक्षात ठेवा की कृष्ण आणि आपल्या शरीरातला फरक काय? म्हणजे आपलं शरीर आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे? तर भगवंतांचं जे हे आहे ना, शरीर म्हणा किंवा काय ते दिव्य आहे. आपलं भौतिक शरीर आहे. हां, पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आपलं. त्यांचं कसं आहे, सच्चित आनंद. हां, आपलं कधी ना कधीतरी काळामुळे जन्म-मृत्यूने आपण बांधलेलं आहे गेलोय. भगवंत हे अजन्म आहेत, सनातन. आपण जन्म-मृत्यूने बांधलो गेलोय ते सनातन आहेत. त्यांचं शरीर दिव्य आहे, आपलं भौतिक आहे. हां, त्यांचं शरीर सच्चित आनंद आहे, शाश्वत, ज्ञानमय, आनंदमय. हां, आपलं कसं आहे तिकडे दाखवलंय बघा. आपल्या शरीराची साधारण आपल्याला हे जे आरशात दिसतं ना, ह्याला म्हणायचं स्थूल शरीर. जे पंचमहाभूतांनी बनलंय. त्याच्या आतमध्ये कोण असतं? एक सूक्ष्म शरीर असतं. जे कशापासून बनलंय? मन, बुद्धी आणि अहंकार. ह्यानी बनलेली ती सटल बॉडी म्हणतात किंवा सूक्ष्म शरीर. आणि त्याच्या आतमध्ये कोण असतो? आत्मा आणि परमात्मा. असे आपल्या शरीरावर 3 हे असतात लेयर. असं आपलं शरीर बनलंय. वरचं अ, अ, वरचं असतं ते स्थूल शरीर. त्याच्या आत सूक्ष्म शरीर जे मन, बुद्धी, अहंकार ह्यानी बनलंय आणि त्याच्यात आत्मा आणि परमात्मा. आणि भगवंतांचं कसं आहे? सच्चित आनंद, शाश्वत, ज्ञानमय, आनंदमय. त्या आपली इंद्रिय पण त्यामुळे भौतिक, त्यांची इंद्रिय पण दिव्य आहेत. हं. आणि आणि काय फरक आहे? हे आता मायेचं ना हळू जरा पुढे शिकायला मिळणार, जे ज्ञानयोगाचे अध्याय. भगवंत हे मायेचे नियंत्रक आहेत. म्हणजे मायादेवी ही त्यांच्या कंट्रोल खाली
काम करते आणि आपण मायेद्वारा नियंत्रित आहोत. हं? तर हे काय मायेद्वारा नियंत्रित आहोत म्हणजे काय? तर ॲक्चुअली गर्भात असतो तोपर्यंत पण आत्मा परमात्म्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. आपण त्यांच्याशी जोडलेलो असतो. पण ज्या क्षणी तुम्ही पृथ्वीवर जन्म घेता, म्हणजे आईच्या गर्भातनं बाहेर येतो आणि पहिला श्वास घेतो, त्याच क्षणी माया आपला कंट्रोल घेते आणि आपल्याला भगवंतांचं विस्मरण होतं. हं. तर असं आपण मायेद्वारे नियंत्रित आहोत आणि भगवंत हे मायेचे नियंत्रक आहेत. हां. तर हे काही फरक आहेत आपल्यामध्ये आणि कृष्णांमध्ये. ओके. माताजी घ्या पुढची स्लाईड. वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आसक्ती, भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले, पूर्णपणे मतपरायण झालेले आणि माझा आश्रय ग्रहण करणारे गतकाळातील अनेक मनुष्य माझ्या विषयीच्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि याप्रमाणे त्या सर्वांना माझ्या विषयीचे दिव्य प्रेम प्राप्त झाले आहे. हरे कृष्ण. हां, तर भगवंतांकडे जायचा मार्ग कुठला आहे? तर पहिलं तुम्ही वितराग, भय, क्रोध. म्हणजे राग म्हणजे काय? राग म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीची आसक्ती असणं. तर आपल्यामध्ये आपलं मन त्यामध्ये अडकलंय असं. तर आसक्ती, भय आणि क्रोध ह्याला वित म्हणजे तुम्ही त्याला मागे सोडून द्यायला पाहिजे. आसक्ती, भय आणि क्रोध ह्यातनं जे मुक्त झालेले आहेत, पूर्णपणे मतपरायण झालंय म्हणजे आता हा हा संदर्भ आपण कंटिन्यू पुढे उरलेले अध्याय बघणार. मतपरायण झालेत म्हणजे काय? तर भगवंत कोण आहेत? आपला आणि त्यांचा संबंध काय आहे? मी कोण आहे? हे ज्याला कळलंय आणि त्याने तो तसं स्वतःला त्यांच्याशी जोडून घेतलंय. त्याला म्हणतात, की मतपरायण झालेत म्हणजे भगवंतांचं. तर ते इथं तुम्ही सध्या सगळे संत बघू शकता. हां. आणि माझा आश्रय ग्रहण करणारे गतकाळातील अनेकानेक मनुष्य माझ्याविषयीच्या ज्ञानामुळे शुद्ध झालेले आहेत. हं. म्हणजे हे जे भगवंतांचं ज्ञान आहे ना, ही भक्ती तुम्हाला शुद्ध करत जाते. आपोआप एक प्युरिटी आपल्यामध्ये येत जाते. हं. आणि भगवंतांना आपण प्राप्त करू शकतो. ओके. घ्या माताजी पुढची स्लाईड. त्यासाठी पहिल्यांदा आसक्ती, भय, क्रोध ह्यातनं मुक्त व्हायला हवं. आणि ना जेव्हा तुम्ही जप करत जाता तसं हे आपोआप फरक पडत जातो आपल्यामध्ये. हा एक श्लोक ना तुम्ही हा नंबर लिहून ठेवा. 11वा 4.11 वाचा माताजी. हरे कृष्ण. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. हे पार्थ, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. हरे कृष्ण. हां, तर आहे ना हा कृष्णांना म्हणजे हा भक्तीचा एक नियम आहे. म्हणजे तुम्ही एक पाऊल भक्तीमध्ये आपण टाकलं ना, 10 पावलं कृष्ण टाकत असतात. आपल्याकडे 10 पावलं येत असतात. तुम्ही कृष्णांकडे 1 पाऊल टाकलत तर. म्हणजे आपल्याला वाटतं, की मी फार श्रम घेतोय. नाही, त्याच्या 10 पटीने जास्त प्रयत्न भगवंत आपल्याला भक्तीमध्ये घेण्यासाठी करत असतात. हं. तर इथे हा सरळ सिद्धांत आहे बघा. स्ट्रेट लॉ सांगितलेला आहे, की तुम्ही ज्या भावाने मला शरण येता, त्या भावाला अनुरूप असे फळ मी देतो. हं. आणि सर्वजण कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण त्यांचंच अनुसरण करत असतो. म्हणजे इथे पहिलीच उदाहरणं बघा, की ही जी नंद महाराजांच्या ॲक्चुअली 9 लाख गायी होत्या. तर त्या ज्या गायी होत्या ना, त्या भगवंतांवर अपार प्रेम करायच्या. म्हणजे भगवंतांच्या फक्त बासरीच्या सुरांवरती ना, त्या त्यांच्या मागे धावत असायच्या. हं. आणि जेवढं प्रेम गायीनी भगवंतांवर केलं, त्याच्या कितीतरी पटीने कृष्णाने त्यांच्यावर प्रेम केलेलं आहे. आणि कृष्णांचं नाव काय आहे? गोपाळ. हां, गो म्हणजे काय? गोचे 3 अर्थ येतात साधारण. गो म्हणजे पहिल्यांदा गाय. हां, कृष्णांना अतिशय प्रिय आहे गाय. त्यामुळे तुम्हाला ज्या स्वरूपात गोसेवा एकतर गाय पाळता आली तर गाय पाळा.
नाहीतर सेवा ज्या स्वरूपात तुम्हाला करायला मिळेल अवश्य करा. कारण एकतर ना करुणा वात्सल्यचा चं रूप आहे. गोमाता म्हणजे ना वात्सल्याचं रूप तुम्हाला बघायचंय. प्रेमाचं मला असं दाखवा, की प्रेम दाखवा, तर गाय बघायची. गाय हे मूर्तिमंत प्रेम आहे. तर जेवढं प्रेम गायीनी कृष्णांवर केलं, तेवढंच प्रेम कृष्णाने त्यांच्यावर केलं. पायात काय न घालता धावायचे आणि ते असं वर्णन आहे, की त्यांच्या त्या धूळ उडते ना गायी चालताना, तर ती त्यांचे असं ते चिन्मय देह म्हणतात. सुंदरसा असा जो त्यांचा घनश्याम वर्ण आहे ना, तसं धुळीने हे माखून जायचा असा. तर एवढं प्रेम कृष्णाने पण त्यांच्यावर केलं. इथं आता बलराम दाखवलेत बघा. कृष्ण अ, चालून वनात वगैरे दमायचे ना, म्हणून बलराम त्यांचे पाय चेपून देतायत. पुढची स्लाईड घ्या. पुढच्या स्लाईडमध्ये असेल बघा, की मग अशाच एका निवांत क्षणी कृष्ण पण त्यांचे पाय दाबून देतात. आता त्याची पुढची स्लाईड घ्या. तर तुम्ही ज्या भावामध्ये कृष्णांना शरण जाणार, त्या भावामध्येच कृष्ण तुम्हाला त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम देणार. त्यामुळे अन्वया माताजींनी मला सांगितलेलं, मला आमच्या लक्षात माझ्या खूप राहिलेलं, की माताजींनी सांगितलेलं, तुम्ही कृष्णांशी जोडून घ्या कुठल्यातरी एका नात्याने. हां, तुम्ही त्यांना स्वतःचे गुरु समजा, आई-वडील समजा, मोठा भाऊ, लहान भाऊ समजा, मित्र मित्र मानू शकता, सखा मानू शकता. अ, म्हणजे तुम्हाला जे आवडतं ते एक नातं त्यांच्याशी जोडा आणि त्यांच्याशी त्या भावामध्ये स्वतःचा मूल समजा, स्वतःचा मुलगा समजा आणि त्या भावामध्ये त्यांच्याशी आदान-प्रदान करा प्रेमाचं. तितकंच प्रेम तुम्हाला रिटर्न त्यांच्याकडून मिळणार. मग आता त्याची पुढची स्लाईड घ्या. हां, इथं आहे बघा. 1 मिनिट हां, माताजी आता परत तीच घ्या मागची. इथे दिसते काय तुम्हाला खाली कोपऱ्यात? कृष्ण बलरामांचे पाय दाबून देतायत बघा. हं. तर हे प्रेमाचं आदान-प्रदान होतं. आणि भक्तीमध्ये म्हणजे भक्ती करणं म्हणजे काय? तुम्ही कृष्णांशी जोडून घ्यायला हवं एका नात्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आदान-प्रदान व्हायला हवं. मग आता जी पुढची स्लाईड घ्या आणि उलट पण घेऊ शकतो मग. ह्या सगळ्यांनी त्यांची भक्तीमध्ये जोडून घेतलं आणि रावण, कंस ह्यानी तो शिशुपाल ह्यानी पण भगवंतांचं खूप स्मरण केलं. पण हे मृत्यू म्हणून केलं. तर मग भगवंत मृत्यू म्हणून समोर उभे राहिले. हं. आणि कंसाचं वाचाल ना, कंस तर अक्षरशः क्षणभर पण कृष्णाला विसरत नव्हता. म्हणजे मृत्यूच इतका घाबरलेला, की पाणी पिताना, अन्न खाताना सगळ्यात त्यांना भगवंत दिसत होते. पण मृत्यू म्हणून पाहत होता, तर मृत्यू म्हणून भेटले. हं. इथे ना एक गोष्ट आहे, मी नंतर सांगते, मला आठवण करा. दामोदर अष्टकम म्हणजे दामोदर लीलेची गोष्ट आहे. ती ह्या स्लाईडमध्ये ना ती स्लाईड मिस झालीये. हं. आता ना हा वाचा माताजी हा श्लोक. हरे कृष्ण. मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फळप्राप्ती होते. हरे कृष्ण. आता विषय निघालाय ना, तर आपण देवी देवतांची उपासना म्हणतात. तर आता त्याचं डिटेल तुम्हाला सांगते. एकदाच सांगते, मग तुम्ही जरा लक्षात ठेवा. पुढच्या सगळ्या अध्यायामध्ये हे रेफरन्स कृष्ण असं म्हणत नाहीत, की तुम्ही देवी देवतांना शरण जाऊ नका. पण होतं काय, तो जरासा आपण लांबचा रस्ता घेत असतो. आधी रचना कशी आहे बघा हां. काल म्हटलेलं तसं, की देवी देवता हे मॅनेजर्स आहेत. 33 कोटी आहेत. कारण भरपूर वेगवेगळ्या पोझिशनवर वेगवेगळे ते नेमलेले आहेत 33 कोटी. हां. प्रत्येकाला एक-एक डिपार्टमेंट देऊन. पण ह्या मॅनेजर्स प्रमाणे आहेत ते. त्यांना त्यांना त्यांची शक्ती आणि काम दिलेलं आहे आणि ते व्यवस्थित ती करत असतात. मग सीईओ कोण आहेत? कृष्ण आहेत. किंवा असं तुम्ही समजा, की झाडाचं मूळ कृष्ण आहेत आणि त्या झाडाच्या फांद्या, पानं, फुलं हे वेगवेगळे देवी देवता आहेत. मग तुम्ही एखाद्या सीईओलाच खुश करून टाकलं किंवा झाडाच्या मुळाला पाणी घातलं, तर ते पाणी अगदी व्यवस्थित झाडाच्या अगदी उंच टोकावरच्या पानापर्यंत सुद्धा जातं. त्याला सगळं पोषण मिळतं आणि झाड चांगलं हिरवंगार सुंदर राहतं. तसं आहे, तुम्ही कृष्णांची भक्ती केलीत, तर सगळे देवी-देवता तुमचे कुलदेवी, कुलदैवत
आपले पितृ हे सगळे खूप आनंदी राहतात. कारण त्यांच्यासाठी पण खूप चांगलं असतं तुम्ही भक्त होणं. हां, आपल्या पितृंसाठी वगैरे पण. त्यामुळे ना जर का भक्ती म्हणजे कृष्णाशी जोडले गेलात, हे सगळे ऑटोमॅटिक खुश राहणार. हां. अ, आणि समजा मग कसं असतं ज्यांना अ, त्वरित काहीतरी एखादी गोष्ट हवी आहे म्हणून जनरली आपण देवी-देवतांना नवस वगैरे बोलतो. तर मग तुम्ही आता रावणाने इतकी-इतकी तपश्चर्या वगैरे केली. मग शंकरांनी त्यांना ते वरदान दिलं पण. ते त्यांच्या क्षमतेप्रमाणे देतात. का माहीत आहे? अ, विनाकारणची सेवा घ्यायची नसते कोणाची. म्हणजे साधं तुम्ही एखाद्याला आपल्या शेजाऱ्यांना वगैरे आपण एखादा चांगला बनवलेला पदार्थ डब्यात घालून दिला टेस्ट करायला, तर ती आपला डबा रिकामा देत नाहीत. तेही काहीतरी घालूनच देतात. कसं आहे ते सेवा ही फ्रीमध्ये घेऊ नाही शकत. त्याच्या बदल्यात त्यांना काहीतरी द्यावं लागतं. त्यामुळे ते देत असतात. हां, ते फास्टमध्ये मिळतं फळ. हां, माताजी घ्या पुढची स्लाईड. आता हे जे देवी-देवतांचं सांगितलं हे मात्र तुम्ही हे पॉइंट 3-4 लक्षात ठेवा. सतत त्या अनुषंगाने श्लोक येत राहणार. हं. आता ना ही चतुर्वर्ण म्हणजे वर्णाश्रम व्यवस्थेविषयी आपण खूप ऐकतो. हां, तर ती मुळात काय आहे हे गीतेमधून समजून घ्या आणि त्याचं ध्येय काय आहे? वाचा माताजी. हरे कृष्ण. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भौतिक प्रकृतीचे 3 गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्मांना अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग केले आहेत. जरी मी या व्यवस्थेचा कर्ता असलो तरी मी अव्यय असल्यामुळे अकर्ताच आहे. हे तू जाणून घे. हरे कृष्ण. हां, तर चातुर्वर्ण मया सृष्टम. गुण कर्म विभागशः. हां, चतुर्वर्ण ही जी पद्धत आहे, ही भगवंतांनी स्वतः स्थापन केलेली आहे. ओके. पण कशी आहे ती? गुण कर्म विभागशा. ते पुढचा शब्द आपण विसरलो. हां, म्हणजे 4 वर्ण कुठले आहेत? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ओके. आणि ते कसे असायला हवेत ते स्थापन भगवंतांनी केलेत. पण कसे केलेत? गुणकर्म विभागशा म्हणजे तुम्ही तुमच्यातले गुण ओळखायचेत. हां, आणि त्या गुणांच्या प्रभावाखाली तुम्हाला कुठलं कर्म करायला आवडतं हे बघा आणि त्याप्रमाणे ह्या 4 पैकी कुठलंही सिलेक्ट करू शकता. म्हणजे मला ना आता अर्जुनाचंच उदाहरण घ्या. अर्जुनाला अचानक वाटत होतं, की मी अजूनही वाटतंय थोडंफार 6व्या अध्यायापर्यंत त्याला वाटणारच, की मी उठावं आणि वनात जावं आणि शास्त्र उघडून बसावं. पण हे प्रत्येकाला जमतं असं नाही. त्यासाठी तुमच्यामध्ये वैराग्य असावं लागतं. हां, ज्ञान मिळवताना. तर ते अर्जुनामध्ये नव्हतं. त्याला काय आवडत होतं बघा, त्याला ॲडमिनिस्ट्रेशन आवडत होतं. म्हणजे हे ॲडमिनिस्ट्रेशन प्रशासन. एक हे राज्य चालवणं, नियमांसाठी मग तुम्ही आग्रही असता, की हे नियम पाळले गेलेच पाहिजेत वगैरे. ह्याला म्हणतात प्रशासन. तर अर्जुनामध्ये गुण कुठले होते? ॲडमिनिस्ट्रेटरचे. तो क्षत्रियाचे गुण होते. त्याला जमलं नसतं ते इकडेचं काम. हां, ब्राह्मणांचं. तर कसं आहे ना, कृष्ण काय सांगतोय, की गुण-कर्म विभागशा. तुमच्यातले गुणप्रमाणे ना, जी कर्म तुम्हाला आवडतायत त्याप्रमाणे तुम्ही हा वर्ण निवडायचा आहे. जर का तुम्हाला ज्ञान मिळवणे आणि ज्ञान देणे, यज्ञ करणे आणि दुसऱ्यांसाठी यज्ञ करून देणे, हे जर का आवडत असेल, तर तुम्ही हे ब्राह्मणांचा घ्या. तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे आत्ताचे पोलीस, सैनिक हां, हे सगळं ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये येतं. तुम्हाला असं आवडतंय, तर तुम्ही क्षत्रिय प्रशासनात जा. व्यापार करायला आवडतोय, तर वैश्य आणि मला हे काहीच करायचं नाहीये. मला आपलं शांत आयुष्य जगायचंय. मी ह्या तिघांना फक्त मदत करणार आहे आणि माझा पगार ओके आहे मला. तर तुम्ही क्षूद्र. हं. आणि ह्या सगळ्यांना एक ऑब्लिगेटरी आहे, जे आपण दुसऱ्या अध्यायापासून बघतोय, की तुम्ही कुठलाही वर्ण घ्या. ह्या मनुष्य शरीराचा उपयोग आपल्याला भगवंतांची आत्म्याला परमात्म्याला जोडण्याशी करायचा आहे. हां, आत्मा परमात्म्याबरोबर जोडण्यासाठी ह्या मनुष्य शरीराचा उपयोग करायचा आहे. म्हणून तुम्हाला ह्यातलं जे सोपं पडतं, ते तुम्ही निवडा आणि मॅक्सिमम उरतोय तो वेळ भगवत प्राप्तीसाठी वापरा.
मग भलेही तुम्ही प्रशासनात जा, तुम्ही सेवा करण्यामध्ये जा, व्यापार करा, पण ती स्किल वापरून ते कराल, त्याच्यात थोडा वेळ उरवा आणि भगवत भक्तीमध्ये स्वतःला जोडून घ्या. आणि ना हा शब्द वर्णाश्रम असा आहे. वर्ण कधी तुम्ही ऐकला नसणार. वर्णाश्रम पद्धती असं आहे ते, की एकतर गुणकर्म विभागशः आहे हा, आणि दुसरं आश्रम विसरायचे नाही. पहिले 25 वर्ष जीवनाची तुम्ही ब्रह्मचर्य व्रताचं पालन करूनच, म्हणजे व्यसनांपासून आणि अनैतिक सगळ्या गोष्टींपासून लांब राहून ज्ञान मिळवायचंय. त्याच्यानंतर 25 ते 50 ठरवा तुम्ही गृहस्थाश्रम स्वीकारणार आहात का. हो, मी स्वीकारणार आहे. तर पुन्हा ते तुमच्यावर जी कुटुंब असणार त्याला पण तुम्ही भगवत भक्त बनवण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि त्या जबाबदाऱ्या 50 नंतर थोडंसं लक्ष कमी करायचं. थोड्याच जबाबदाऱ्या असणार, त्या पार पाडायच्या. भक्तीमध्ये जास्त आणि संसारातलं लक्ष हळू कमी करायचं. आणि 75 पर्यंत राहिलोच, तर काहीही विचार करू नका. फक्त भक्ती. म्हणजे त्यावेळी शरीरही साथ देत नाही, पण फक्त कृष्ण. बिलकुल घरामध्ये लक्ष देऊ नका. हां, तर ही लक्षात आली ना तुमच्या, ही अशी वर्णाश्रम पद्धती आहे, नुसती वर्ण पद्धती नाही. आणि ती पण गुणकर्म विभागशा. म्हणजे गुणांप्रमाणे तुम्हाला काय कर्म करायला आवडतात, त्याप्रमाणे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. ही अशी कृष्णांची आहे. हं. आणि मग त्याच्यानंतर तुमच्या वडिलांच्या नावाप्रमाणे आणि त्याची कागदोपत्री जी आहे ती तुम्हाला पुढे लागणार आणि मग सगळ्या सोयी मिळणार. ही भगवंतांची नाहीये, ती मनुष्यानी निर्माण केलेली आहे अलीकडच्या काळात. नाहीतर त्याच्या आधी वैदिक कालामध्ये पण नव्हती. हं. तर अशी ओरिजिनल आहे. आणि ह्या व्यवस्थेचा कर्ता कोण आहेत? कृष्ण आहेत. पुढे आणि काय सांगतायत बघा. जरी मी या व्यवस्थेचा कर्ता असलो, तरीही अव्यय असल्यामुळे अकर्ताच आहे. म्हणजे ना त्यांनी ही व्यवस्था लावून दिलेली आहे. त्याच्यापुढे तुम्ही एक आपल्याला ना मनुष्याला एक मर्यादित स्वातंत्र्य पण दिलेलं आहे. हं, तुम्ही तुमच्या मनासारखं जीवन जगू शकता. मग भगवंतानी ही व्यवस्था लावून दिलेली आहे, पण त्याचा उपयोग तुम्ही कसा करताय, त्याच्यामध्ये राहून काय करताय, ह्याचं पूर्ण तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्याची जबाबदारी भगवंतांवर नाहीये. घ्या माताजी पुढची स्लाईड. म्हणजे त्याच्या कशासाठी पण आपण भगवंतांना जबाबदार धरू शकत नाही. त्यांनी एक व्यवस्था लावून दिली आहे आणि स्वातंत्र्य पण दिलंय. बाकी तुमची मर्जी, तुम्ही काय करायचंय. ओके, वाचा हरे माताजी. कृष्ण. न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कोणत्याही कर्मांनी मी बद्ध होत नाही, तसेच मला कर्मफलाची आकांक्षाही नाही. माझ्याविषयीचे हे सत्य जाणणारा मनुष्यही कर्मफळांनी बद्ध होत नाही. हरे कृष्ण. इथे ह्या अध्यायात तुम्हाला म्हटलं ना, भगवंतांनी स्वतःविषयी माहिती सांगितलेली आहे. कृष्ण आणि काय सांगतायत बघा, ते कसे आहेत. आपल्याला कर्मांची बंधनं लागतात. कर्मफळांनी आपण बांधले जातो. आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू मध्ये अडकावं लागतं. भगवंत जे कर्म करत असतात ना, त्याची कुठलीही प्रकारची बंधनं त्यांना लागत नाहीत. आता आपण म्हणू ना, की का लागत नाहीत, आम्हाला तेवढी लागतात त्यांना. तर त्यांच्याकडे वैराग्य आहे. म्हणजे त्यांना कुठल्या कर्मफळांची आकांक्षाच नाहीये. म्हणून त्यांना कुठलंही बंधन लागत नाही. हे भगवंतांविषयीचं सत्य जे जाणतात, ती पण कर्मफळांनी बद्ध होत नाहीत. म्हणजे मुक्ती मिळते. मग हे तुम्ही जाणू कधी शिकणार? जेव्हा त्यांच्याविषयी अभ्यास कराल. आता इथे ह्या गोष्टी, पहिला आहे ते सुदामाचं चित्र आहे. सुदामांची चे पाय धुतलेले दाखवलंय. छान आहे कथा, सांगेन तुम्हाला नंतर. आता आपल्याला टाईम नाही. तर सुदामांचे चरण, ते वर्णन आहे भागवतम मध्ये. पाणी आणायला सांगतात रुक्मिणीला वगैरे पाय धुवायला, पण पाणी आणेपर्यंत अश्रूनीच त्याचे चरण धुवून टाकतात. एवढं प्रेम. म्हणजे इतकं प्रेम, की आजही मैत्रीचं उदाहरण देताना आपण कृष्ण सुदामांचं देतो. त्याच्यानंतर तिकडे भीष्म आहेत. तर ती पण, ह्या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या आहेत. तर हा दुर्योधन जाऊन भीष्मांना थोडं ओरडतो ना एक, पण पांडव अजून गेला नाही, मग तुम्ही मुद्दाम त्यांना मारत नाही. मग भीष्म भीष्म म्हणजे काय, त्यांचं नाव भीष्म का पडलं?
भीष्म प्रतिज्ञा करायची. म्हणजे एकदम आपल्या प्रतिज्ञेविषयी एकदम पाळायची ती. मग ते एक प्रतिज्ञा करतात, की उद्या मी एका तरी पांडवाला मारेन. मग ती मध्ये एक गोष्ट आहे द्रौपदीची वगैरे ती खूप मोठी आहे. पण अजून एक कृष्णामुळे त्यांना प्रतिज्ञा करावी लागते. मग कृष्णाला म्हणतात, "केशवा पहिली प्रतिज्ञा पाळू शकेन की नाही मला माहीत नाही. पण तू एक प्रतिज्ञा केली आहेस ना, की मी" कृष्ण काय सांगतो अर्जुनला म्हणजे महाभारताच्या युद्धात मी हातात शस्त्र घेणार नाही. असं कृष्णाने सांगितलेलं असतं. माझी प्रतिज्ञा पाळेन की नाही मला माहित नाही. पण केशवा तुझी नक्कीच मोडेन. हं. मग दुसऱ्या दिवशी नेमका अर्जुनाचाच रथ भीष्मांना समोर येतो आणि भीष्म म्हणजे एक अर्जुनापेक्षा कितीतरी श्रेष्ठ हरे हरे कृष्ण. कृष्ण. मला वाटलं माझंच थांबलं की काय. आवाज येईल मगाच्यांचा. हा. हरे कृष्ण तेजस्विनी माताजी. आहे ते. आहेत पण आवाजच नाहीये त्यांचा. नेट प्रॉब्लेम झालाय वाटतं. हो. लेफ्ट चालतंय. हॅलो, आवाज गेलाय, काही ऐकू येत नाहीये. हो हो माताजी त्यांचा नेटवर्क इश्यू हां, झाला नाही, नाही. असेल. नेट एक झाले मिनिट होते. थांबा. आले परत. हरे कृष्ण. काय झालं होतं माहितीये काय माहिती मी सडनली मीटिंगमधूनच बाहेर पडलेले. सॉरी हां. ते काय माहिती पूर्ण मीटिंगमधून आउट झाले. माताजी तुम्ही अजून पण येत व्हिडिओ नाही. कारण की 1 थोडा मिनिट. ब्रेक होतोय. व्हिडिओ ऑफ करा ना माताजी. हां. हां, ओके. व्हिडिओ ऑफ केला. पूर्ण मीटिंगमधूनच आउट झाले. चालेल. हां, तर आहे ना कृष्ण तरी पण अर्जुनाचं ऐकत नाहीत. अर्जुनाला फरफटत पुढे घेऊन जातात आणि ना तिथे साईडला एक रथाचं चक्र पडलेलं असतं. ते उचलतात आणि भीष्मांवर धावून येतात. अ, मग पुढे जेव्हा भीष्मांच्या समोर येतात ना, तेव्हा भीष्म स्वतःच्या हातातला धनुष्यबाण खाली ठेवतात. हां, म्हणजे युद्ध थांबवतात आणि त्यांना म्हणजे इथं आता एक लक्षात घ्यायचंय मगासचा तो ये यथा माम प्रपद्यन्ते. म्हणजे भक्ताचं वचन ठेवायसाठी तुम्हाला म्हटलं ना 12 महाजनांमधले एक आहेत भीष्म. त्या म्हणजे शुद्ध भक्त. तर भक्ताचं वचन ठेवण्यासाठी, प्रतिज्ञा ठेवण्यासाठी शस्त्र उचलणार नाही ही स्वतःची प्रतिज्ञा भगवंतांनी मोडली होती. तर असे हे प्रसंग आहेत. आता मगाशी गायीचं सांगितलं ते. प्रेम गायीनी केलं, तेवढं भगवंतानी गायींवर केलं. हां. आणि इकडे अर्जुनाचं सांगितलंय. त्याच्यासाठी सारथी म्हणजे काय ड्रायव्हर बनले. जे जगाचे सारथी आहेत ते अर्जुनाचे सारथी बनले. हां, ओके. तर पण ही कर्मफळं भगवंतांना का लागत नाहीत? तर भगवंत हे कुठल्याही फळाची अपेक्षा करत नाहीत. म्हणून वैराग्य आहे त्यांच्यामध्ये. षड ऐश्वर्यामधला तो एक गुण आहे त्यांच्याकडे. हां, माताजी पुढची स्लाईड घ्या. मला आलीच नाही स्क्रीनवर. माताजी पुढची स्लाईड शेअर केली काय तुम्ही? मला दिसतच नाहीये. नाही आली आहे. नाही ना? हां, ओके. माताजी, रेश्मा माताजी पुढची स्लाईड घ्या. आपल्याला एक अजून 5-10 मिनिटं लागतील. आपली पुढची इंग्लिशची बॅच जॉइन होते तोपर्यंत. रेश्मा माताजी स्लाइड चेंज करा प्लीज. एकच मिनिट हां. अरे!
रेश्मा माताजी पुढची स्लाइड घ्या. थांबा हा मी बघते जरा जाऊन व्हॉट्सअप मध्ये काय आहे पुढची स्लाइड. हरे कृष्ण रेश्मा माताजी. ओहो. हरे कृष्ण सॉरी माताजी. सॉरी सॉरी सॉरी. हरे कृष्ण. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. हरे कृष्ण. हा तर आहे ना मी माताजींनाच कॉल करत होते. ओके. तर हा पण श्लोक सगळ्यांनी लक्षात ठेवा हा, की आपण असं नाही म्हणू शकत की मी जीवनभर चांगली कर्म करतो मग ज्याची मला चांगलीच फळं मिळतील. तर ही खूप मोठी रिस्क घेतोय आपण. असं होत नाही. कृष्ण काय सांगतायत बघा, की कर्माची गुंतागुंत समजणं ही अत्यंत कठीण आहे. मग जे कृष्ण ज्यांनी सगळं निर्माण केलेलं आहे ते म्हणतायत की गहना कर्मणो गती, की कर्माची गती ही समजण्यासाठी खूप गुंतागुंतीची आहे. इझिली कळत नाही ती, की कुठल्या कर्मांची फळं तुम्हाला कुठल्या जन्मात, कुठल्या क्षणी मिळतील. त्यामुळे तसं ते कृष्ण ह्यावर उपाय काय सांगतायत, की तुम्ही कर्म, विकर्म आणि अकर्म हे जाणून घ्या आणि त्याप्रमाणे आपलं जीवन आचरण करा. पण त्याची पुढची स्लाइड घ्या. थोडंसं एक 10 मिनिटं थांबूया हां. हां, आता कर्म, अकर्म, विकर्म कशाला म्हणतात बघूया. संजना माताजी वाचवते. हो म्हणतात. हा. हरे कृष्ण. विकर्मी वेदांचे पालन करीत नाहीत. निम्न प्रजातींमध्ये पतन होण्याचा संभव. गुरु, साधू, शास्त्र यांना अमान्य कार्य. मनुष्य जीवनाच्या मूळ उद्देशापासून दूर जातात. आता कर्मी धार्मिक शास्त्रांचे पालन करणारे स्वर्ग प्राप्ती मिळते. देवतांचे शरीर प्राप्त होते. अखेरीस भूलोकी परत येतात. अकर्मी कृष्णांच्या भक्ती सेवेच्या स्तरापर्यंत उन्नती करतात. भौतिक लाभ प्राप्तीसाठी केलेल्या कर्मामुळे पुनर्जन्म होतो हे जाणतात. हरे कृष्ण. आता विकर्म म्हणजे काय सांगूया. समजून घेऊया. विकर्म म्हणजे जे वेदांमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, की तुम्ही हे करू नका आणि आपण तेच करतो. ह्याला म्हणायचं विकर्म. तर ह्याच्यामुळे आपलं अधःपतन होत असते. आपण स्वतःला ह्याच्यापासून लांब ठेवायचा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे साध्या गोष्टींपासून दुसऱ्यांना फसवू नका, खोटं बोलू नका. जर हे सगळं आपल्याला नको म्हणून सांगितलेलं आहे. गुरु, साधू, शास्त्र यांना अमान्य असणारं कार्य. ह्यामुळे काय होतं तुमचं निम्न म्हणजे मनुष्य देह पण मिळत नाही, प्राण्यांच्या योनीमध्ये जन्म मिळतो. हां, तर हे विकर्म आहे. ह्याच्यापासून आपल्याला लांब राहायचंय. मग इथे कर्मी, कर्मी कुणाला म्हणतात? कर्मकांड. जी चांगलीच कर्म करतात, पण ते तिथे एक ध्येय असतं, की स्वर्ग प्राप्तीचं. पण कसं आहे माहिती आहे, म्हणजे ती दान करतात, चांगली-चांगली कामं करतात, पण स्वर्गाच्या. मग ते स्वर्गाचा नियम 9व्या अध्यायात बघणारच. परत इथे आणि सांगते, की तुमचं एक ठराविक पुण्य जमा झालं, की स्वर्गात पुढचा जन्म आपल्याला मिळतो. तिथली सुख पण अमर्याद असतात. पण त्याचा उपभोग तुमचं पुण्य संचय असतो ना, तो संपला, की तिथनं तुम्हाला परत पृथ्वीवर मनुष्य शरीर म्हणजे जन्म घ्यावा लागतो आणि मग परत पुण्य झाली गोळा तर स्वर्ग. म्हणजे जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातनं मुक्ती नाही. आणि अकर्म म्हणजे काय? ह्याला कृष्ण भावनाभावित कर्म म्हणायचं किंवा अकर्म, की जे हे कर्माचे सिद्धांत जाणतात आणि सगळी कर्मफळं भगवंतांना अर्पण करून भक्तिमय जीवन जगत असतात. हां, की ही कृष्णासारी तुझी कृपा आहे. हे तुझं तुला अर्पण अशा टाईप. ज्यामुळे त्यांना पुढचं भौतिक जन्म शरीर मिळत नाही. ते भगवंतांच्या धामात जातात. ह्याला अकर्म किंवा कृष्ण भावनाभावित कर्म. मग कृष्ण सांगतायत, की तुम्ही हा विकर्म, कर्म आणि अकर्म ह्यातला फरक जाणा आणि त्याप्रमाणे
तुमचं जीवन योग्य मार्गावर ठेवा. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा, आता ना इथे ज्ञान मिळवायचं कसं असतं ते कृष्णाने सांगितलंय. वाचा माताजी. हरे कृष्ण. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन सत्य जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचारून त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व पाहिलेले असते. हरे कृष्ण. हा, मग ही ना ज्ञान मिळवण्याची पद्धत आहे, की तुम्हाला जर का ज्ञान मिळवायचंय तर तुम्ही काय करायला पाहिजे, गुरूंकडे जायला हवं आणि गुरूंकडे तुम्ही जायचंय. अशी अपेक्षा करायची नाही गुरु तुमच्याकडे येणार. आपण स्वतः गुरूंकडे जायचंय आणि तिथं जाऊन पण काय करायचंय तर सत्य जाणण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला ज्या शंका आहेत, प्रश्न आहेत त्याच्याविषयी म्हणजे ज्ञान मिळवण्याचा, ते प्रश्न त्यांना विचारण्याचा प्रयत्न करा. हां, पण कसा प्रश्न विचारायचा आहे? नम्रपणे. असं नाही की मला सगळ्यातलं कळतं, मी तुमची परीक्षा बघतोय. गुरूंची परीक्षा नसते बघायची. तर गुरूंना नम्रपणे प्रश्न विचारा आणि त्या शंकांमधून बाहेर पडा. हां, ते ज्ञानाचा भंडार असतात, पण नम्रता हवी आपल्यामध्ये आणि मुख्य म्हणजे सेवा करा. हां, आपण गुरूंची सेवा करायला हवी. म्हणजे लक्षात आलं ना, ज्ञान मिळवण्याची पद्धत कशी आहे, की आपण गुरूंकडे जायला हवं, त्यांची सेवा करायला हवी. पुन्हा जे काही शंका आहेत, त्या त्यांच्याशी बोलून शंका निरसन करून घ्यायला हवं. का असं करायला हवं सांगा? तर आत्मसाक्षात्कारी व्यक्तीच आपल्याला ज्ञान प्राप्त करून म्हणजे देऊ शकतात. कारण त्यांनी तत्व जाणलंय. म्हणजे ज्यांनी कृष्णांना जाणलंय, तेच तुम्हाला कृष्णांपर्यंत नेऊ शकतात ना. म्हणून ज्यांनी जाणलंय अशा गुरूंकडेच आपल्याला जावं लागेल. असं म्हणतात, की कृष्णांच्या कृपेने गुरु येतात जीवनात आणि गुरूंच्याच कृपेने कृष्ण येतात. हां, गुरूंना टाळून आपण कृष्णांकडे नाही जाऊ शकणार. त्यांच्या कृपेनेच आपण कृष्णांपर्यंत जाऊ शकतो. तरी आणि इथे जे चित्र आहे ना, ते कृष्ण आणि बलराम स्वतः ह्यांच्याकडे गेले आहेत बघा. उज्जैनला त्यांच्या सांदीपनी ऋषींचा आश्रम होता. हां, राम अवतारामध्ये पण वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात राम गेले होते. आता ज्यांनी वेदांची निर्मिती केली वगैरे, ते स्वतः त्यांनी आचरणातून दाखवून दिलेलं आहे, की आपल्याला गुरूंकडे जावं लागणार. ओके. माताजी पुढची स्लाईड. झालं असणार आता. ओके. तर आपला अध्याय झालेला आहे. तर अ, गीतेचा थोडा इतिहास बघितला, की ती कशी सूर्यदेव विवस्वानांपासून आली. त्याच्यानंतर ये यथा माम प्रपद्यन्ते, की ज्या भावामध्ये तुम्ही कृष्णांना भेटणार, कृष्णही त्या भावामध्ये तुम्हाला त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम देतात. मग कर्माची गतीविषयी थोडं बघितलं. हां, किंवा वर्णाश्रम व्यवस्था वगैरे हे बघितलं. ओके, स्क्रीन ब्लॅक झालाय. माताजी जरा मग त्याच्यानंतर ज्ञान कसं मिळवायचं हे सांगितलं. ओके. आता थांबूया आपण. इथे झालाय आपला आजचा अध्याय. मी आता जी रेकॉर्डिंग स्टॉप केला तरी चालेल. ओके. तुम्हाला थांबा हा वैष्णव प्रणाम मंत्र घेते.